मोमोज तर तुम्ही बऱ्याचदा खाल्ले असतील, पण या प्रकारचे छान चटपटीत आणि पौष्टिक असे सोया मोमोज आता तुम्ही नक्की करून बघा. नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये. तर अगदी शाकाहारी लोकांना सुद्धा छान चिकन मोमोज खाल्ल्याप्रमाणे चमचमीत अशी चव देणारे सोया मोमोज आज आपण करतोय. सगळ्यात आधी मोमोजचं जे वरचं आवरण आहे त्यासाठी आपण पीठ भिजवून घेऊयात. अगदी सोपं आहे. नेहमीप्रमाणे 1 कप मैदा घ्यायचा, याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं, गरजेनुसार पाणी घालून याचं घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं. आता पीठ भिजवताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाणी जे आहे ते जास्त झालं तर पीठ सैलसर होऊ शकतं आणि एकदा का पीठ सैलसर मळलं गेलं तर वरची जी मोमोजची पारी आहे ती व्यवस्थित त्याला शेप देता येत नाही. त्याच्यामुळं पीठ भिजवताना नेहमी काळजी घ्या. अगदी कमी पाणी लागतं. पाव कप पाण्यामध्ये सुद्धा छान घट्टसर असं पीठ जे आहे ते मळून होतं. बेतानं पाणी घालून छान असं घट्टसर पीठ मळून घेतलं. वरून याला थोडंसं तेल लावून पुन्हा एकदा मळून घ्या आणि झाकून हे जे पीठ आहे ते मुरण्यासाठी ठेवून देऊ. आता सारण करण्यासाठी या ठिकाणी 1 कप सोया चंक्स घेतलेले आहेत. याच्यामध्ये गरम पाणी, उकळतं पाणी घालायचं आणि थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. त्यानंतर झाकून हे जे मोमोज आहेत ते 10 मिनिटांसाठी ठेवून देऊ, म्हणजे मग ते छान फुलतात, पाणी ओढून घेतात. हे बघा, सोया चंक्स जे ते असे छान भिजले आहेत. हवं तर पाणी गरम असेल त्याच्यामुळं पाणी एकदा बदलून घ्या आणि मग हे जे सोया चंक्स आहेत ते असे घट्ट पिळून घ्यायचे. हे बघा, छान असे दाबून सोया चंक्स जे ते घट्ट पिळून घेतलेले आहेत. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे जे सोया चंक्स आहेत ते काढले आणि फक्त एकदा दोनदा फिरवायचं. याप्रमाणे हे जे सोया चंक्स आहेत ते असे क्रश करून घेतलेले आहेत. आता सारण करण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल गरम केलं आहे. तेलामध्ये सगळ्यात आधी बारीक चिरलेला लसूण घातला आहे. एक 6-7 पाकळ्या लसूण जो आहे तो असा बारीक चिरून याच्यामध्ये घालायचा. लक्षात ठेवा, खूप हाय फ्लेमवर याला परतायचं नाही, नाहीतर मग त्याची जी चव आहे ती करपट अशी येते. हिरव्या मिरचीचे बारीक असे तुकडे घातले. लहान मुलं जर का खाणार असतील तर तुम्ही हिरवी मिरची नाही घातली तरीसुद्धा चालेल. एकदा दोनदा हे असं परतून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे. कांदा जो आहे तो खूप जास्त परतायचा नाही आहे, अगदी गुलाबीसरही होऊ द्यायचा नाही आहे, फक्त याचा कच्चेपणा गेला पाहिजे इतपत एकदा दोनदा याला हलवून घ्या. त्यानंतर याच्यामध्ये थोडासा पाव कप बारीक चिरलेला कोबी घातला. आता इथे बाकीच्या जे सगळ्या भाज्या घालतो आहे त्याच्यामुळं चवीला मोमोज तर छान होतात, अधिक पौष्टिक होतातच. पण काय असतं की सोया चंक्समध्ये एक प्रकारचा जो आहे तो ड्रायनेस असतो, कोरडेपणा असतो, तो भाज्या घातल्यामुळं कमी होतो आणि छान ओलसर असं आपलं सारण जे ते तयार होतं. याच्यामध्ये कोबीशिवाय तुम्ही इतर भाज्या जसं की गाजरही किसून घालू शकता. कोबीसुद्धा खूप शिजवायचं नाही, फक्त एकदा दोनदा खालीवर करायचे, लगेच बाकीचे सगळे मसाले घालू. तर या ठिकाणी एक मोठा चमचा जी आहे ती शेजवान चटणी याच्यामध्ये घातलेली आहे. शेजवान चटणीमध्ये सगळे चायनीज फ्लेवर्स असतात, तिखटही असतं, त्याच्यामुळं खूप छान अशी चव सारणाला येते. त्यानंतर याच्यामध्ये 1 टीस्पून म्हणजे एक छोटा चमचा डार्क सोया सॉस घातलेला आहे. सगळे एकदा हलवून घ्या. हवं तर आणखी इतर मसाले तुम्ही कुठले फ्लेवर्स असतील, लाल तिखट असेल तर तेही घालू शकता. आता याच्यामध्ये क्रश केलेले सोया चंक्स घातलेले आहेत. चवीनुसार मीठ घातलं. एकदा फक्त सगळ्या भाज्यांसोबत याला मिक्स करून घ्या आणि मग गॅस तुम्ही बंद करू शकता आणि हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. अशा प्रकारे आपलं सोया मोमोजसाठीचं लागणारं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे. आता भिजवलेला मैदा होता त्याला तेलाचा हात लावून पुन्हा एकदा असं छान मळून घेतलेलं आहे. या कणकेचा एक मोठा गोळा घेतला आणि याप्रमाणे असा रोल करून घेतलेला आहे आणि चाकून याप्रमाणे एकसारख्या आकाराच्या अशा छोट्या छोट्या लाट्या करून घेतल्या. अगदी एका पेरा एवढ्या अंतरावर याला असं कापून घ्या. याप्रमाणे छोट्या छोट्या एकसारख्या आकाराच्या लाट्या करून घेता येतात. त्यानंतर याला गोल वळून दोन्ही बाजूनी भरपूरसा मैदा लावून याची छोटी अशी पारी लाटून घ्यायची. हे बघा, या अशा हातात मावेल एवढ्या आकाराच्या छोट्या छोट्या 4-5 लाट्या ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर मोमोजला आकार देण्यासाठी 1 चमचा सारण याच्यामध्ये भरलं. ज्याप्रमाणे आपण मोदकांना कळ्या करतो किंवा साडीच्या निऱ्या करतो तसं एकमेकांना जोडून याच्या कळ्या करायच्या आहेत. याप्रमाणे अर्ध्या पारीच्या कळ्या जेव्हा करून होतात तेव्हा जो बाकीचा भाग आहे तो याला फक्त असा चिकटवायचा आणि याप्रमाणे मोदक सील करून घ्या. हलकं वळून याला अर्धचंद्राकार असा आकार दिलेला आहे. मोमोज करायची ही पद्धत मला सगळ्यात सोपी वाटते. बाकी तुम्हाला हव्या असतील तर इतर आकारातही हे जे मोमोज आहे ते तुम्ही करून घेऊ शकता.
याप्रमाणे 4-5 लाट्या लाटून सगळ्या पिठाचे मोमोज जे आहे ते करून घ्यायचे. फक्त एक काळजी घ्यायची की मोमोज करून झाल्यानंतर हे असं व्यवस्थित झाकून ठेवायचं, म्हणजे मग ते ड्राय होणार नाहीत. आता वाफवून घेण्यासाठी चाळणीला किंवा स्टीमरच्या जाळीला तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये हे जे मोमोज आहेत ते असे ठेवले. एकमेकांना चिकटणार नाहीत अशा पद्धतीनं याला असं अरेंज करून घेतलेलं आहे. एका वेळेस सगळे मोमोज जे ते वाफवता येणार नसतील तर निम्मे निम्मे करून यांना वाफवून घ्या. वरची पारी जर का खूप ड्राय झालेली असली तर वरून एक थोडंसं पाण्याचं याला हबका मारायचा, थोडंसं पाणी याच्यावर शिंपडू शकता, म्हणजे मग ते कोरडे होत नाहीत. आता झाकण ठेवून मध्यम आचेवर अगदी 10 ते 12 मिनिटं याला ठेवायचं आहे. याहून जास्त वेळ यांना ठेवायचं नाही, नाहीतर वरची पारी जी आहे ती चिवट होते. हे बघा, याप्रमाणे मोमोज जे ते असे वाफवून घेतले. हे जे प्रमाण दाखवलं होतं त्याच्यामध्ये 20 मोमोज झालेले आहेत. तुम्ही मोमोज करून फ्रीजला ठेवले आणि मग जेव्हा हवे तेव्हा वाफवून घेतले तरीसुद्धा चालतात. मोमोजसोबत खाण्यासाठीची जी चटणी असते ती जर का करायचं असेल तर त्याची रेसिपी मी आधीच्या एका व्हिडिओमध्ये शेअर केली होती. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती तुम्ही पाहू शकता. किंवा अगदी शेजवान चटणीसोबतही मोमोज अगदी छान लागतात. हे बघा, हे असे आपले मोमोज जे ते तयार झालेले आहेत. गरम गरम खायचे, मस्त चटपटीत झणझणीत असं सारण आहे. शाकाहारी लोकांना मस्त चिकनप्रमाणे चटपटीत चव देणारे आपले सोया मोमोज जे ते तयार झाले. त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.